नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही सकाळी चालू होतो आमच्या क्रिकेट पिचवर. तर तुम्हाला माहीतच आहे, गेल्या व्हिडिओमध्ये आपण या क्रिकेट पिचला संपूर्णप्रमाणे सपाट बनवले होते व यातील मोठ्या मोठ्या दगडांना बाहेरसुद्धा काढले होते. तर आज आल्या या झाडूने पिचवरील सर्व लहान मोठ्या दगडांना अशा प्रकारे बाजूला झाडून काढले. यानंतर या क्रिकेट पिचवर आम्ही पुन्हा एकदा अशा प्रकारे पाणी मारून घेतले. आमचे क्रिकेटचे ग्राउंड एका मुरमाच्या डोंगरावर आहे, त्यामुळे येथे मुरमाचीच दगडे असतात आणि हे दगडे जर पाणी मारली नाहीत तर खेळताना बाहेर येऊ शकतात व कोणाच्याही पायाला दुखापत होऊ शकते. याचा विचार करून आम्ही या पिचवर रोज अशा प्रकारे पाणी मारत असतो. आज सकाळी माझ्यासोबत शिवतेसुद्धा आलेला होता, त्यामुळे त्याने सुद्धा या पिचवर पाणी मारून पाहिले. त्यालासुद्धा ही क्रिकेट पिच खूप आवडत होते. तोही म्हणला आपण हे आधीच केले असते तर आपल्याला रोजच खेळायला भेटलेले असते. तसेच सुट्टी नसल्यामुळे सुद्धा हे काम करणे अवघड होते आणि आज सुट्टी भेटली त्यामुळे मी करून टाकले. आणि सर्वात शेवटी पहा, हे क्रिकेट पिच पाणी ओतल्यानंतर किती सुंदर दिसत आहे. पहा, हे पाणी ओतल्यामुळे यातील सर्व दगडी आता बसली आहेत व एकदम सपाट पिच बनलेली आहे. पहा, यावर खेळायला आता खूप मजा येईल. तसेच दुखापतही होण्याची शक्यता आता सर्वांसाठीच कमी झालेली आहे. तसेच मागून सुद्धा पहा, ही पिच किती आता सपाट वाटत आहे. यानंतर शिवतेजने सुद्धा या पिचला सपाट करण्यात त्याचा मोलाचा वाटा दिला. यानंतर मी आलो आमच्या म्हशींना ओढ्यावर पाणी पिण्यासाठी घेऊन. पहा, आमच्या म्हशी किती आनंदाने ओढ्याचे पाणी पित आहेत. हाच बॉल घेऊन आम्ही आलो माळावर क्रिकेट खेळायला आणि टॉस जिंकून मी बॉलिंग घेतली. आमच्या बॅटिंगच्या वेळेस मात्र शिवतेज आणि मी दोघंही पहिल्याच बॉलवर 0 रनावर आऊट झालो. यानंतर मी आलो आमच्या म्हशींना माळावरून खाली नेण्यासाठी. तर आज तर मस्त पहा, जणू तो मलाच बघत होती. पहा, किती आनंदाने तुमच्याकडे बघत आहे आणि तुम्हालासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला लावत आहे. यानंतर मी आमच्या म्हशींना ओढ्यावर पाणी पिण्यासाठी घेऊन आलो. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.